श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदी आणि स्वामीमय जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना असे म्हणून व्हिडिओला आपण सुरुवात करूया। येत्या 15 जूनला म्हणजेच उद्या सोमवती अमावस्या आहे। अमावस्या ही सोमवारी आल्यामुळे तिला सोमवती अमावस्या म्हणतात। प्रत्येक महिन्याला अमावस्या ही येतेच, पण ही अमावस्या जेव्हा सोमवारी येते तेव्हा सोमवती अमावस्या असे म्हणून तिला विशेष महत्त्व असते। तर अमावस्येला आपण आपल्या पितरांची सेवा करावी असे आपल्या धर्मशास्त्रात सांगितले आहे, परंतु प्रत्येक महिन्यात ते शक्य होते तसे नाही। तर किमान सोमवती अमावस्येला पितरांची सेवा केली पाहिजे, कारण सोमवती अमावस्या ही भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित असते। या दिवशी व्रत करून पिंपळ वृक्षाची पूजा केली जाते। भगवान शिवशंकर हे पितरांचे देवता आहेत, म्हणून या दिवशी पितरांची सेवा केली जाते। आता ही सोमवती अमावस्या अधिक महिन्यात आलेली आहे। तुम्हाला माहीत आहे, अधिक मास हा दर 3 वर्षांनी येतो आणि हिंदू धर्मात 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच या अधिक महिन्यात येणारी अमावस्या अधिक पवित्र मानली जाते। या दिवशी केलेली पूजा, दान आणि पितरांची शांतीसाठी केलेली विधी अनंत पटीने फळ देतात। अधिक मास हा भगवान विष्णूंचा आवडता मास मानला जातो आणि या अमावस्येला भगवान विष्णू आणि शिव यांची पूजा केल्याने कुंडलीतील दोष दूर होतात, तसेच जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते आणि म्हणूनच अनेक स्त्रिया पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून पूजा करत असतात, कारण सोमवती अमावस्या चे व्रत अखंड सौभाग्यवतीसाठी आणि पतीच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाचे आणि प्रभावशील आहे असे मानले जाते आणि म्हणून या दिवशी कमीत कमी स्त्रियांनी तरी हे व्रत करायचे असते आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करायची असते। धार्मिक दृष्टिकोनातून अधिक महिन्यात येणारी अमावस्या ही खूप महत्त्वाची आणि खास तिथी असल्यामुळे काही उपायही केले जातात। आज या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असे उपाय बघणार आहोत, जे अगदी सोपे आहेत, जे आपण करू शकतो आणि त्याचे फळही प्रभावी असे आपल्याला मिळेल। सोमवती अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल, पण एका नारळाचा उपाय करा। याने सर्व कामामध्ये यश मिळेल। पुढील 33 वर्ष धनधान्य, आरोग्य, संपत्ती, पैसा कमी पडणार नाही। लक्ष्मी देवीच्या कृपेने तुमची आर्थिक प्रगती नक्कीच होईल। तसेच घरातील इडापिडा, नजरबाधा, दारिद्र्य ही दूर होईल। तर उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत येत राहतील। आता यामध्ये काही उपाय असे आहे जे तुम्हाला सकाळी करायचे आहे आणि काही उपाय असे आहेत जे तुम्हाला संध्याकाळी करायचे आहे। त्यांना त्याचे चांगले फळही मिळेल। ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल, कारण दिवाळीतही लक्ष्मीपूजन ही आपण अमावस्येलाच करतो, म्हणून अमावस्या ही धनप्राप्तीसाठी समजली जाते। सोमवती अमावस्येला नारळाचा उपाय करणे म्हणजे नारळावरती 3 डोळे म्हणजे शंभू शंकराचे 3 नेत्र आहेत असे समजले जाते। या कारणामुळे नारळाला खूप शुभ मानले जाते। नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा सुद्धा निवास असतो आणि याच कारणामुळे नारळ पूजेमध्ये वापरला जातो। तर नारळ हा पाणी भरलेला आपण घ्यायचा आहे। प्रथम सकाळी आपण आपले नित्यकर्म आटोपल्यानंतर देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे। देवांना स्नान घालून घ्यायचे आहे, दिवा अगरबत्ती करायची आहे आणि या दिवशी अमावस्येला आपण दिवे घासून त्यांची मग स्नान घालून विधिवत पूजा करायची आहे। दिवा अगरबत्ती धूप लावल्यानंतर आपण हा उपाय सकाळीच करणार आहोत। तर देवपूजा झाल्यानंतर एक लाल रंगाचे कापड घ्यायचे आहे। कापड हे नवीनच असावे। एक नारळ घ्यायचा आहे, नारळामध्ये पाणी असलेलाच नारळ घ्यायचा आहे आणि त्या लाल रंगाच्या कापडावर तो नारळ ठेवून हळदी कुंकवाने त्यावर स्वस्तिक काढून घ्यायचे आहे। हळदी कुंकू, अक्षता, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपला उजवा हात नारळावर ठेवून आपण 108 वेळा गायत्री मंत्राचे पठण करायचे आहे। गायत्री मंत्र झाल्यानंतर हा नारळ लाल कपड्यात बांधून घ्यायचा आहे। हा अभिमंत्रित केलेला नारळ आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर आतल्या बाजूस बांधायचा आहे। जेव्हा असा नारळ मंत्र उच्चारयुक्त नारळ आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे बांधतो, तेव्हा घरातील प्रत्येक व्यक्तीचे संरक्षणच होते। आपल्या घरात कोणतीही इडापिडा, वाईट नजर घरात प्रवेश करत नाही। हा नारळाचा उपाय तुम्हाला सकाळी नाही जमला तर तुम्ही संध्याकाळी करू शकता। जर तुमचं दुकान किंवा शॉप असेल तर तरीही तुम्ही असा नारळ, मंत्र उच्चारित केलेला नारळ तिथे बांधू शकता। याशिवाय दुसरा
उपाय आपण बघणार आहोत तो म्हणजे बघा, काही वेळा घरात पैसा टिकत नाही, घरात वादविवाद सतत होतात, आजारपण असतं, तर घरात पितृदोष असेल किंवा पितृ नाराज असतील तर या समस्या उद्भवत असतात. तर मग उपाय काय करायचा? तर पितृशांती करायची. त्यासाठी एक सोपा उपाय मी तुम्हाला आज या दिवशी आपण करू शकतो हे सांगणार आहे. तर एक नारळ घेऊन तुमच्या डोक्यावरून 7 वेळा उतरवायचा आहे. आता बघा, तुम्ही घरातील स्त्री असाल आणि तुम्हाला जाणवत असेल आपल्या पतीला, मुलाला, मुलीला अडचणींना सामोरे जावे लागते, प्रगती होत नाही, तर तुम्ही त्यांच्यावरून हा नारळ 7 वेळा उतरून वरून खाली असा उतरवायचा आहे आणि तो नारळ वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचा आहे. या उपायाने अडकलेले पैसेही मिळवण्यासाठी आणि पितृदोष निघण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावशाली असा आहे. जर तुम्हाला नारळ उतरवणे शक्य नसेल, पती, मुलगा, मुलगी बाहेर असेल, तर तुम्ही हा जो नारळ आहे तो देवघरासमोर ठेवून 7 वेळा तारक मंत्र बोलायचे आहे. स्वामींचे जे तारक मंत्र आहे ते 7 वेळा आपण देवघरासमोर नारळ ठेवून बोलायचे आहे. तो नारळ आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उभे राहून आपण आपल्या घरावरून उतरवायचा आहे 7 वेळा आणि तो तसाच उतरून तिथे साईडला पिशवीत किंवा एका कॅरी बॅगमध्ये ठेवून द्यायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी जो नारळ आहे तो वाहत्या पाण्यात आपल्याला सोडून द्यायचा आहे. आता घरावरून ओवाळताना मनात स्वामींचे नाव घेऊन, स्वामी, घरावरील जे काही संकट, वाईट नजर, आजारपण, इडापिडा जे काही आहे ती दूर करा असे स्वामींना मनोमन प्रार्थना करायची आहे. आणि एक महत्त्वाचा आणि शेवटचा उपाय म्हणजे या अमावस्ये दिवशी जर तुमच्या जवळपास मारुतीचे, शनीचे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही नारळ आणि मुठभर काळे उडीद अर्पण करायचे आहे. याने जर काही कुंडली दोष असतील तर तेही दूर होतात. तर या उपायाने अडकलेली कामे जी व्हायला वेळ लागत आहे तीही पूर्ण होतात. किंवा कोणाला लग्नासंबंधी काही वेळ लागत असेल तर तेही आपण सोमवती अमावस्ये दिवशी जर हनुमानाच्या मंदिरात, शनीच्या मंदिरात जाऊन नारळ आणि काळे उडीद अर्पण केले तर लग्न जमायलाही वेळ लागत नाही. तर आज आपण व्हिडिओ खूप मोठा न करता आपण काही उपाय बघितले आहेत जे आपण सोमवती अमावस्येला म्हणजेच उद्या करणार आहोत. तर यातला तुम्हाला तिन्ही उपाय नाही जमले तरी तुम्ही एखादा उपाय जरी केला तर तुम्हाला आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणींमध्ये आणि प्रगती होताना तुम्हाला नक्कीच दिसेल. तर हा उपाय नक्की उद्या करा. आणि व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला, म्हणजे मी नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला मोटिवेशन मिळेल. तर धन्यवाद. आजचा दिवस तुम्हाला स्वामीमय जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.